नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण असा असणारा भारतीय वित्त आयोग हा टॉपिक पाहणार आहोत. घटनात्मक तरतुदी आणि स्वरूप. संविधानाच्या 12व्या भागात वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 280 मध्ये वित्त आयोगाची स्थापना व रचना देण्यात आलेली आहे. कलम 281 वित्त आयोगाच्या शिफारसी संसदेत मांडणे. स्वरूप हे घटनात्मक आणि निमन्यायिक संस्था असे आहे. शिफारसीचे स्वरूप हे केवळ सल्लागार स्वरूपाचे आहे. स्थापना आणि कार्यकाळ. वित्त आयोग स्थापना करण्याचा अधिकार हा केवळ भारताच्या राष्ट्रपतींना आहे. दर 5 वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. अहवालाचे सादरीकरण हे राष्ट्रपतींना करण्यात येते. वित्त आयोगाची रचना आणि सदस्याची पात्रता. एकूण सदस्य 5 आहेत. त्यामध्ये एक अध्यक्ष प्लस इतर 4 सदस्य आहेत. नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. पात्रतेचे निकष ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. पुनर्नियुक्तीसाठी सर्व सदस्य पात्र आहेत. 4 सदस्याची पात्रता आपण पाहणार आहोत. पहिला सदस्य उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा न्यायाधीश होण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी. दुसरे सदस्य सरकारी वित्त आणि लेखांचे विशेष ज्ञान असणारी व्यक्ती असावी. तिसरे सदस्य हे वित्तीय प्रशासन आणि अर्थशास्त्राचा व्यापक अनुभव असलेली व्यक्ती असावी. आणि चौथे सदस्य हे अर्थशास्त्राचे विशेष ज्ञान असणारे व्यक्ती असावे. असे एकूण एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य आयोगाची रचना आहे. तर आता आपण 16 वित्त आयोगाबद्दल माहिती पाहणार आहोत. वित्त आयोगाची स्थापना ही 31 डिसेंबर 2023 रोजी झाली आहे. त्याचा अहवाल 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्राप्त झालेला आहे. आणि या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरे आहेत. आणि इतर सदस्य अनिल जॉर्ज मेथू, डॉक्टर मनोज पांडा, टी रवी शंकर आणि डॉक्टर सौम्या कांती घोष असे एकूण एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य आहेत.